विलास पंडित मेहकरीकर प्रस्तुत करीत आहेत ठसकेबाज वेब सिरीज 25% पुढारी 100% उधारी। हे बघा ग्रामपंचायतीने झाड दिलंय, कुठं लावायचं? माझ्या डोक्यावर लाव। अरे सकाळपासून गेलीस तू एक झाड घेऊन आलीस आणि कुठं लावायचंय? तुला लाज वाटली पाहिजे। मला जायचंय तिकडे कांद्याला गिरायक बघायला, आता शिकालीस। ये बाबा एवढं तंतन करायला काय तुम्हाला? मी काय तिथे जाऊन बसले होते वय? हा तिथे गर्दी होती, ग्रामपंचायत बोलत ते सरपंच बोलत होते, मी बोलत बसले त्यांच्याशी थोडं। तुझं भाषण नाही झालं का तिथं? इथंच माझ्या कानात भाषण सांगते का? ते मला म्हटले भाषण करा, करायचं ना मग। मी म्हटलं नको आता जाते। सकाळपासून किती वेळचं मी बघतोय का येईन का सगळ्या बाया झाडं घेऊन गेल्यात। हा गावा आलीस तुला एक घरासाठी पण इथं तिथं 10 मिनिटं 5 मिनिटं घाली तर चालली असती। मी त्या सरपंचाला म्हटलं मला असं झाड द्या ज्याला लगेच फळ येईल। याला फळ या बघा 2 फळ आले। तूच खा तूच लाव, माझ्या डोक्यावर लावती ते आवर। मला जायचं ते कांद्याला गिरायक बघायला। झाड तुमच्या डोक्यावर लावलं ना तुमच्या डोक्यावर केस बी नाही राहायचे। अरे जरा नीट बर का तू असं तू काय तर तोंड हे काय गटार हे काय कळलं तू? आमचे आवर लवकर यावरून झाड कुठे लावायचं सांगा पहिले। गटार आहे आमचं तोंड। झाडच घेऊन येली दिवसभरात एक झाड घेऊन आली पुढे लावायचं। लाव ना पुढे लावायचं। वृक्षारोपण अभियान राबवू राहिले, वृक्षारोपण अभियान। 12 वर्ष तू एक झाड घेऊन आली वृक्षारोपण। बघा आता कसं झाडाला रोज पाणी देऊन कसं झाड मोठा करते। पेरूला बदल्यावर आहे ना खाऊ नका मग कचा कचा। मला नको, तूच लाव आणि तूच खा। मीच खाते। आणि आता बघा या झाडाला जसे 2 पेरू आले तसे जर मी कांद्याचं कलम केलं आणि कांद्याचं कलम लावलं तर घडी घडी ते कांदे रोप लावायची गरजच नाही ना। डोकं आहे का तुझ्या ठिकाणी? डोकं काय का डोकं साधळलं का त्याच्यात भात झाला? कांद्याला कलम होतो असतो का? मी करते कांद्याचं कलम। तू नको कर कलम, ते उठ आवर कांद्याला लिखी कलम करायला खायची गेड जाणार वाला नु। लय खरे बाय तुम्ही लय शहाणे। डोकं आहे माझ्याकडे डोकं। हा भैया नमस्ते। नमस्कार नमस्कार बोला। अरे या गावात कांदा भेटेल का आपल्याला? गावात भरपूर कांदा आहे, तुम्हाला कांदा पाहिजे का? कांदा भेटेल ना तुम्हाला। हे काय चेअरमन साहेब बसले त्यांच्याकडे तुम्हाला ठेवा लागेल। बदले का? हा हे काय चेअरमन साहेब टोपीवाले त्यांच्याकडे भेटेल। चेअरमन नाही केलं आपण जरा कांद्याची व्यापारी कांद्याच्या गाड्या भरून कांदा नेतो। जर तुमच्याकडे गावात कांदा असला तर आपल्याला सांगा, बेळगावला आपली आदत आहे। असेल तर आपण घेऊन जाऊ भरून, काय असेल ते तुमचं बी हे करून टाकू। माझं नाही ते पैशाची हमी राहीन का? तुम्हाला पैसे बी भरल्या का गाड्या भरल्या का फोन पे वर पैसे टाकून देऊ तुम्हाला, काय अडचण नाही। आपण जर नाही 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 तसं काहीच अडचण नाही। अण्णाची शपथ घ्या तुम्ही, काय तसा विषय मी असं काही करणारा माणूस नाही। आपले बेळगावला आडत हे गॅरंटेड सगळ्या गोष्टी येतात तुम्हाला। फक्त तुम्हाला काहीच काम नाही करायचं। कांदा भरणार आम्ही, गोण्या आमच्या, सगळं आमचं। तुम्ही फक्त उभं राहून काटा करून तुमचे पैसे पोस्टवर येऊन जातील। काय भाव काय? भाव आता सध्या नगरला काल 2200 का 2300 रुपये फुटलाय काय ते। तुम्ही काय आपण 550 100 रुपये वाढून देऊ। कांदा तुम्हाला 3,500 रुपये जर घेत असतील 3.5 थोडं जादा होते हो। बरोबर आहे ना? ठीक आहे, मला काय करायचे? मला काय घ्यायला नाही त्यांना। बघा 3,500 रुपये देऊन टाकू। 3.5 जरा जादा होतो, एक कमी करा तुमच्या हिशोबाने। तुम्हाला 550 100 रुपये वाढून देऊ। नाही काय करायचे? शेतकरी आहेत राव, असं काय बोलता तुम्ही? तुम्हाला म्हणजे सगळ्याला वाढून देतो 550 सगळ्याला वाढून देतो। तुम्हाला म्हणजे काय विकाय काय असं काय असं बालकरी माणूस राजकारण पैसे देतात का? नाही चेअरमन लगेच फोनवर पैशाचा विषय काय नाही। यांना विचार आम्ही सगळं विचारायला आमचं काम लय क्लिअर कट। तिकडं बेळगावला 100 माणसं आहेत आपल्याकडे कामाला। बरोबर आहे, करायचं का नको?
नाही लगेच अहो, फोन पे पैसे हे लगेच येत काय फोन पैसे गाड्या भरल्या का पैसे येत हे गेले तुम्ही माझ्या दारात येऊन बसता. असं होणार नाही की तुम्ही बघा तुम्ही एकदा व्यवहार करून बघा हो व्यवहार तर करा अहो करा अण्णा एकदा करा आम्ही सरळ माणसं आहेत राव हे जरा घोटाळे काम आहे. चेअरमन गावच्या आम्हाला त्यांच्या कोर्ट म्हणतेच पैसे घ्या काय तुम्हाला ॲडव्हान्स घ्या काय ॲडव्हान्स राहू द्या एवढे ॲडव्हान्स ठेवा हे ठेवा 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 अहो ठेवा तर घरी ठेवा खरेदीच काम व्हायचे. रेट काय भाव काय रेटचं करू तुम्हाला म्हटलं ना मार्केट म्हटलं का त्याच्यापेक्षा काही 200 रुपये जादा देऊ बस नाही 3000 रुपयाच्या खाली द्या. पण ठीक आहे झालं चला करा 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 झालं जाऊ द्या काय त्यांना दिले ना आम्हाला काय थोडं कमी पडणार आहे तुमचे माणसं आमचे माणसं आहे सगळं आमचं तुम्ही फक्त उभं राहायचं काटा बघायचा आणि हे बघ त्यांनी काय गाडी भरली का तुम्हाला फोन पे वर पैसे गाडी राहा जमन चल या चहा द्या चहा. काय करायचं आता बघू ना माझा पण थोडासा कांदा आहे आणि चांगला भाव भेटला तर बरं होईल. काय देऊन चांगली बाजार आहे वर्षी हा ना अगदी सगळी कडकी हाटेल हा, तेच ना. एवढे लोकांचं कर्ज होतं ते सगळ्यांचं देऊन टाकायचं कोणाचं ठेवायचं नाही नांगर पेरणी झालं त्या बायानं रोज झाले किती खर्च होतो त्याच्यापैकी आपला प्रपंच चालवायचा घर चालवायचं. नाही सगळं होईल या वर्षी ना सगळं भरायला लागेल 1000 रुपये ठेवायचं नाही बरोबर आहे. आपल्याला उगा आपण पाठवायचं फुगीरवाणी चालायचं नाद नाही नाही, ते तर करायचं. आपण असं आहे की आपण कधी कोणाचं कर्ज ठेवलं नाही बघा. ठेवायचं नाही आपण उपाशी राहू पण कर्ज कधी ठेवणार नाही फेडणार म्हणजे फेडणारच. आता काय थोडाफार खर्च आहे आणि तो झाला मग मी टेन्शन मुक्त झालो. मला टेन्शन नाही कसल्याच गोष्टीचं. एकदा कर्ज मिटलं ना संपलं बघा सर. अरे तो किती बी आता हे कांदे नाही अजून 2 वर्ष कांदे केलं तर तो कर्ज हटन वय रे. अरे बघू ना भाव भेटेल ना चांगला. भाव भेटला की मिळेल की नाही मग कर्ज फेडेल की नाही. अरे पिटन मग पण ना कांदा दोघं संघच घेऊन जाऊ सरला का सांगत त्याचं टेन्शन घेऊ नको. बघू आता गाड्या वगैरे आल्या आपण एकदा माल भरू आणि हो मोकळं एकच असं. राम 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 चेअरमन राम राम. नमस्कार चेअरमन साहेब बसा या ना, बसा ना बसा राव. काय लय दिवसातून चेअरमनची गाठ पडली बुवा. काय नाही आपलं चाललंय आपलं. लय दिवसातून जरा का आज काय कुठं दिसलं ना ते 8-15 दिवस गाव बाहेर गाव येतं काय. हा बरोबर आहे. मी पण 2-4 वेळेस फोन केला होता उचलला नाही. म्हटलं काय ते कुठे कामात वगैरे असतील गुंतली असतील. काय नवीन ताजी खबर. जेवण नको बाबा तुमचं जेवायचं ते नको जेवण नको. आम्ही आमच्या घरी जेवू पण काय खुश खबर असली तर सांगा. खबरीच नंतर पण जेवण करू सांगा ना पण काय बातमी काय सांगा ना. चला धाब्यावर गेल्याशिवाय कसं काय. नाही धाब्यावर जायचं म्हणू नका वाटतं. बरं मी काय म्हणतोय तुमच्याकडे कांदे किती. माझ्याकडे कांदे बघा एक 500-600 गोणे असतील. कांदा मात्र ना एक नंबर एक नंबर आहे ना. बरं बरं. आणि तुमच्याकडे माझ्याकडे 7-8 कोण येत माल पण आपलं एकदम सोनं 24 कॅरेट सोनं. नाद नाही करता कांद्याचा या वर्षी आपला. मी काय म्हणतोय सध्या नगरला काय बाजार आहे. नाही तर नगरला काय घेऊन 2022 हेच 2022. समजा आपण हा. तोच कांदा जर वाढवून दिला म्हणजे तुम्ही काहीच करायचं नाही. म्हणजे आम्ही काहीच नाही तुम्ही म्हणजे. अजिबात कांदे फक्त उभा राहायचं हा. तिथं किती गोण्या भरल्या हा. एवढंच बघायचं. म्हणजे आम्ही पाहिजे काय काय पाहायचं नाही गोण्या नाही काय नाही गोणी नाही बाई नाही आम्हाला काही विमानी नाही, काय काहीच नाही. आणि मान पैसे तुमचा कांदा 2900 रुपयांनी हा. आपण डायरेक्ट व्यापाऱ्याला देणार. बरं आहे की जा घेऊन. बरं आहे ना. ए, अरे जाते तर जाऊ दे ना. अरे जाऊ दे ना, आपलं अरे जा घेऊ एक चेअरमन पण हे खरं आहे का. अहो तुम्हाला काय करायचं मी आहे ना. चेअरमन साहेब बघा तुमच्यावर भरोसा आहे आमचा. 2900 आम्ही तर लय सोन्यावर पिवळं झालं बघा ते. तुम्ही काहीच नाही करायचं फक्त उभं राहायचं. बरं ठरलं. चेअरमन साहेब आम्ही उभा राहून गाड्या भरून देऊ पण पैशाची खरं करणं झाली पाहिजे ना. काय? मला आहे ना असा पैसे कसे पडणार. तुमच्या फोन पे वर पैसे देऊन पण हा, चालेल ना. चालेल ना, एकच होतं. चालेल, चालेल. तुमचा नंबर द्यायचा नाद नाही का चेअरमन लय भारी. लय भारी झालं बघा काम आपलं. आणि संध्याकाळी जेवण आपल्याला. आनंदाची बातमी. अरे मग तर जेवण लागलं नक्की येणार. चेअरमन आणि याचे साहेब ते काय नुसतं जेवण. आणि तुम्ही म्हणा ना हे हा, ते पण का. अरे वा आता हे आलं म्हणजे हे आलंच ना. चेअरमन पण 3100 घ्या ना. नाही हा, नाही 3100. अहो आता ते म्हणतात 2900 तर 2900. 3100. 3100 का. बरं आता बघू 3100 तर 3100. नाही. चेअरमन ऐका गाड्या भरून
बाया त्यांच्या, गडी त्यांची, आम्हाला त्यांची, गाडी त्यांची, आम्ही फक्त 3100 फोन पे. आणि नंतर हे पण पाहिजे. चल तुम्ही कामाला लागा. चला बघा हा रोजच झालं बा. आता ते व्यापारी 3000 म्हणतोय, हे नाना हे रामभाऊ हे 3100 रुपये म्हणते. मी व्यापारी फोन लावतो बाई, नको तिच्या वाटे करत आपली. हॅलो, हा कांदा व्यापारी ना? हो, ते शेतकरी ऐकत नाही, ते म्हणते 3200च्या खाली आम्ही देणार नाही. नाही 3200 द्यावं लागेल बघा देत असले. चालते करू 32. चालेल म्हणून हा मी सांगतो त्यांना 3200च्या खाली रुपये नाही. चालतं. हो चालेल. बदला लवकर भारी बर का. बदला लवकर भारी बर का. झालं का भाई? हे पुढायचं बाजार चालू नाही. पेपरीने कागद हो तुमच्यावर द्यावर का हो शेत तुमच्यावर कागद द्यावर का. हा पेपरी कागद भिले नाही. हे कोण आलेली हो बोला ना. माल चांगला भरून घ्या. हे माल काय याचे 200-400 हे आहे त्याच्या माल कसे आहेत काही तिकडे पोरांनो. माल कस काय आपला? एक नंबर माल. इकडे बघा तुमच्या व्यापाऱ्याला सांगा माल घेऊन जा. अख्ख्या गावाचा कांदा तुम्हाला देतो. तसे पैसे जरा टपा टाका मग आम्हाला. एक नंबर कांदा माल कस काय? एक नंबर. पैसे पाठवून द्या बरं का बरं इकडे आम्हाला. आता ते व्यापारी पाठवून देईन बुवा. जे ऑनलाईन करून दे. ड्रायव्हर आता माल सगळा भरलाय आणि पुढे ना 300 गोण्या त्या टाकायला जाऊ द्या मग. आणि फोन करायला असं व्यापाऱ्याला. हा अख्ख्या गावाचा कांदा देतो तुम्हाला. फक्त आम्हाला आहे ना पैसे टाकाटप टाका. हा ओके बाय बाय. जाऊ द्या आज सूर्यकडून उगवला, गडीगुच्ची पिऊन झोपलाय, काहीच नाही. ये बाय काय रडायला? तारे मी आपण लुटलो गेलो. तारे काय कांदा जेवढा भरला तेवढा व्यापारी नेला. व्यापारी नेला म्हणजे काय? तुम्ही काय करत होते मग? कांदा सगळा नेला भरून. म्हणजे आम्ही फोनवर टाकू तुम्हाला पैसे. फोन पण रुपया नाही टाकणार. तारे मी फसलो. फसलो म्हणजे मग तुम्ही काय करत होते तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला लई घाण सवय अशी कोणाची बी नादी लागायची. कोणी काही म्हणत नाही त्यांचं ऐकायचं. तारे मी फसलो रे. आता एवढून काय फायदा आहे? डोकं फुडून काय उपयोग आहे? आता नुकसान करून बसले लाखो रुपयाचं. तारे आता काय करू? सगळा कांदा गेला. तारे तू आता काय करू म्हणजे? कांदा गेला. तारे तुम्ही काय झोपा घेत होते का? एवढी कामाला कष्ट केले, दिवस रात्र राबलो. तारे माझी चुकी झाली. आता येऊन राहिले, माफी मागून राहिले, चुकी झाली म्हणून राहिले. तारे सगळा कांदा गेला. तारे काहीच नाही राहिलं. आता तारे कांदा गेला. तुम्ही काय कांदा आणणार आहे तुमच्या परत गेलेला? तारे लय मोठी चुकी झाली. तारे माझ्या आता घरात लय वाटवाट करतात. माझं श्री डोकं लावतात, तिथं नाही डोकं लावता आलं तुम्हाला. तारे तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. म्हणत होते ऐकायचं पण नाही ऐकत. स्वतःचा शहाणपणा नाटला आता असा. घ्या आता स्वतःच्या तंगड्या स्वतःच्याच गळ्यात पडल्या. किती वेळेस सांगत असते अशा होता मोठं नुकसान झालं रे. तारे आता काय एवढं उपयोग घे त्याला बाय माझं सारं म्हणलं गंठन करायला यावेळेस कांद्याच्या पैशाने चांगला भाव आल्यावर लावले लोकांच्या माडाला. तारे लय पसंत रे शेतकऱ्याला.
कोणाही सोड टाकायचा तारे तू सांग. लय मोठा गरपट झाला तारे. जगण्या मागे तारे लय झाला करते. बरं मी काय म्हणते ऐका, चांगलं बोललं. आता आज तपास करू नका. आता जाऊन जे झालं ते गेलं, पण याच्या पुढे ना जरा सावध राहा. याचं कोणी काय म्हणलं तर ऐकत नका जाऊ. आपण शेतकरी याचं डोळ्यात पाणी आणू नका. आपल्या मनगटातले बळ आहे, आपण आणखीन कांदा पिकू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण आता असं करू नका. नाही करणार तारे, मी तुझ्याशिवाय कोणीच ऐकणार रे तारे. इतक्या दिवस सांगत होते तर ऐकलं नाही. तारे मला माफ कर तारे. उठा, नका रडू, गप्प बसा आता.